संघटनेच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, सगळ्यांनी निवेदन दिलं। महाराष्ट्रात जो गोसेवा आयोग झाला तो गोसेवा आयोग एका दोन व्यक्तीमुळे नाही आहे। मला माहिती आहे की आपल्या जालना जिल्ह्यातले आपण अनेक गोशांच्या लोकांनी स्वतः निवेदन दिलं, परिपोषणासाठी निवेदन दिलं, अगदी तुकाराम मुंडेच्या बदलीसाठी पण आपण निवेदन दिलं। त्यामुळे ते सगळे चांगले दिवस आज आपल्या सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार आहे। आणि तुकारामजी असेल या संस्थेसोबत गेल्या 2015 पासून माझा संबंध आहे, येणं जाणं त्यामध्ये सुरू आहे। आतापर्यंत तुकारामजी खरं ते अध्यक्ष म्हणून आपलं काम करतं। पुढच्या कालखंडामध्ये त्यात बदल करावा। अध्यक्ष म्हणजे काही खूप मोठं हे नाही आहे, त्यांना अनुभव आहे, डोकंदुखी जास्त आहे। तुकारामजी हे करो, तुकारामजी ते करो, बैठकी करो, हे करा ते करा, बैठक असते, कामानिमित्त ते असते, त्यामुळे ती रचना थोडी बदलावी। एक अध्यक्षासोबत एखादा सचिव, 2 उपाध्यक्ष म्हणून ऑथराईज, काही लोक म्हणतील मी अध्यक्ष असं मिळणार नाही आहे, असे 2-3 आपण याच्यामध्ये जी ज्येष्ठ आहे अशा त्यामुळे सगळे त्याच्यामध्ये सदस्य राहतील। आणि बियाणीजीसोबत माझी म्हणजे चर्चा पण झाली, मी आलो होतो तेव्हा तुकारामजी खूप सोबत होते, अगदी मागच्या 13 तारखेलाच मी येऊन गेलो यांच्याकडे, चर्चा झाली। अशापैकी मोठा कार्यक्रम त्या आपले पालकमंत्री पण आहे, पशुसंवर्धन मंत्री पण, ते मोठा कार्यक्रम करण्याचा एक त्यांचा मानस आहे, त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊच आणि ही कार्यकारिणी पण आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये करावी असं संदर्भामध्ये आहे। तर ते 2-3 नावं मी सुचवतो आपण